नमस्कार. या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे. तर तुम्ही सर्वजणांनी ही बातमी वाचलेली असेल की पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती ही या प्रक्रियेवरती स्थगिती येण्याची शक्यता किंवा स्टे येण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारची बातमी या ठिकाणी फिरत आहे. याच्या पाठीमागे नेमकं कारण काय आहे आणि याचा या भरती प्रक्रियेवरती काही परिणाम होऊ शकतो का? याचबद्दलचं या ठिकाणी थोडंसं डिस्कशन आहे या व्हिडिओमधून आपण करणार आहोत. कारण बऱ्याच जणांची मेसेज किंवा ठिकाणी कॉल येतात की सर याच्यामुळे काय परिणाम होऊ शकतो का भरती प्रक्रियेवरती. तर बघा या ठिकाणी नेमकं ही जी काही आपण म्हणूया की नेमकी बातमी काय आहे तर ते आधी समजून घ्या की या ठिकाणी असे बरेच उमेदवार आहेत. म्हणजे हे पाठीमागे सुद्धा असे बरेच उमेदवार होते की जे BCA ला आहेत किंवा समजा जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा बाकीचे जे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये असतात किंवा बीकॉम वाले सुद्धा आहेत की अशा उमेदवारांचे जे काही विषय असतात म्हणजे अशा उमेदवारांना डीएड वगैरे करता म्हणजे करू दिलं जातं, बीएड पण त्याला करू दिलं जातं, परंतु त्यांचे जे पदवीचे विषय असतात या पदवीच्या विषयावरती पसंती क्रमांक जनरेट होत नाही. आता बघा की एक GR आहे आणि हे जे काही GR आहेत प्रशासनात या GR अनुसार पवित्र पोर्टलची शिक्षक भरती चालत असते. आणि मग त्या GR मध्ये जर समजा एखाद्या विषयाचा उल्लेख नसेल, बरोबर, साहजिकच आहे, कारण कॉमर्स वाल्यांना सुद्धा पसंती क्रमांक जनरेट होत नाहीत. म्हणजे हे अगदी पहिल्यापासून आहे की ज्यांचं कॉमर्स आहे त्यांना 6वी ते 8वी 9वी 10वीला एकही पसंती क्रमांक जनरेट होत नाही, कारण त्यांच्या कोणत्याही विषयाचा GR मध्ये समावेश नाही आणि त्याच्यामुळे त्यांना पसंती क्रमांक जनरेट होत नाही. तसंच BCS साठी सुद्धा संधी दिलेली आहे. BCS साठी सुद्धा संधी दिलेली आहे. त्यानंतर ज्याचं BCS आहे त्यांना सुद्धा संधी आहे, त्यांना सुद्धा पसंती क्रमांक जनरेट होतात. त्यानंतर ज्यांच्या ठिकाणी इंजिनिअरिंग जी फील्ड आहे त्यांना सुद्धा पसंती क्रमांक जनरेट होतात. परंतु त्यांचा जो काही विषय असतो तो विषय हा या ठिकाणी GR मध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर एक तुम्हाला मी उदाहरण देईल की समजा या ठिकाणी जर तुमचा इलेक्ट्रॉनिक्स विषय असेल, इलेक्ट्रॉनिक्स हा जर विषय असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी काय होतात, पसंतीक्रम गणिताचे जनरेट होतात. म्हणजे गणित विज्ञानाची पसंतीक्रम जनरेट होतात. गणित म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स हा विषय असेल, जर इलेक्ट्रिकल असेल तर जनरेट होत नाहीत. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स हा विषय स्पेशली मेन्शन आहे GR मध्ये. त्याच्यामुळे हा विषय ज्यांचा आहे त्यांना कुठल्या प्रकारची अडचण येत नाही, त्यांना प्राधान्यक्रम सुद्धा जनरेट झालेले आहेत. त्यानंतर बघा ज्यांचा समजा BCA असेल तर त्यांचा जर कॉम्प्युटर ऍप्लिकेशन असेल, बरोबर, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हा त्यांचा विषय असतो तर त्यांना 11वी ते 12वी श्रेणी पसंती क्रमांक जनरेट होतात. परंतु कॉम्प्युटर ऍप्लिकेशन या विषयावरती 6वी ते 8ला प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स हा विषय असतो. कॉम्प्युटर सायन्स असणाऱ्या उमेदवारांना 6वी ते 8वी साठी सुद्धा प्राधान्यक्रम जनरेट होतात आणि 11वी ते 12वी सुद्धा प्राधान्यक्रम जनरेट होतात. परंतु बऱ्याच जणांचं समजा तुमचं इंजिनिअरिंग असेल तर या ठिकाणी तुमचं इलेक्ट्रिकल आहे परंतु इलेक्ट्रॉनिक्स नाही, त्यामुळे पसंतीक्रम जनरेट नाहीत होणार. जर तुमचं कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हा विषय आहे तर तुम्हाला 6वी ते 8वी प्राधान्यक्रम जनरेट होणार नाही, तुम्हाला 11वी ते 12वीचे होतील. परंतु 11वी ते 12वी जनरेट होण्यासाठी 11वी ते 12वीच्या जागाच नाहीत आल्या, IT विषयी जागाच नाहीत आल्या. IT विषयी जर जागा नसतील आल्या तर प्राधान्यक्रम जनरेट कुठून होणार? आणि सगळ्यात महत्वाचं कॉम्प्युटर सायन्स हा जर विषय तुमचा असेल तर अशा उदाहरण प्राधान्यक्रम आलेले आहेत. परंतु काय केलं, बरेच जणांनी कॉम्प्युटर सायन्स हा विषय नव्हता परंतु कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हा विषय टाकला आणि त्यांना असं वाटलं की 6वी ते 8वीच्या जागा आम्हाला यायला पाहिजे. परंतु कॉम्प्युटर सायन्स हा विषय तुमचा नसल्यामुळे, तुमचा कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हा विषय असल्यामुळे तुम्हाला 6वी ते 8वीचे प्राधान्यक्रम आले नाही. आता ठीक आहे, या गोष्टी ज्या रिअल गोष्टी आहेत त्या रिअल गोष्टी आहेत. परंतु आता या उमेदवारांचं मत काय आहे तर ते आधी आपण समजून घेऊ. म्हणजे हे मी तुम्हाला सांगितलं की वास्तव काय आहे किंवा कशामुळे त्यांना जनरेट नाही झाले किंवा का जनरेट होणार नाही. आता सगळ्यात महत्वाचं हे जे उमेदवार आहेत त्यांचा असा म्हणजे अन्याय झाला असं ठिकाणचं मत आहे की समजा अशा उदाहरणार्थ BCA असेल, BCA त्यांचं असेल किंवा समजा सगळ्यात महत्वाचं त्यांनी BCA पदवीधर असताना त्यांनी बीएड केलं, बरोबर, बीएड केलं म्हणजे BSc बीएड केलं, गणित विज्ञानामधून त्यांनी बीएड केलं, गणित विज्ञानाची मेथड घेऊन केलं. TETचा स्टेटचा पेपर तर दुसरा सुद्धा पास आहे. म्हणजे थोडक्यात काय की या उमेदवारांचं असं मत आहे की आम्ही टेट परीक्षा पण दिली, चांगले मार्क सुद्धा घेतले, सगळे आम्ही पात्रता पूर्ण केली, परंतु आम्हाला प्राधान्यक्रम का नाहीत आले? ठीक आहे. आणि मग याच्यामुळेच या ठिकाणी या उमेदवारांनी आम्हाला ऍज पर युअर प्रोफाईल प्रेफरन्स नॉट अवेलेबल अशा प्रकारचा मेसेज येथे प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत. आणि मग आधी तर आम्हाला सांगितलं BCA वाले परीक्षेसाठी किंवा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं शिक्षक भरतीसाठी पात्र आहेत. BCS जे BSc वाले आहेत ते सुद्धा पात्र आहेत, जे इंजिनिअरिंग वाले आहेत ते सुद्धा पात्र आहेत. परंतु सगळ्यात महत्वाचं हे पात्र तर आहेत ना, म्हणजे अपात्र आहेत असं शासन सुद्धा म्हणत नाही. परंतु शासनाचा GR काय सांगतो की तुमचा डिग्रीला तो विषय असायला पाहिजे, बरोबर ना. समजा एखाद्याने आपण म्हणूया की समजा BA MA केलं परंतु तुमचा विषय अशा प्रकारचा असेल की त्याच्या जाहिरातीमध्ये जागाच नाहीत आल्या तर प्राधान्यक्रम येणार नाही, बरोबर ना.
परंतु या उमेदवारांचं तरी सुद्धा असं मत आहे की समजा आम्हाला जागा आलेल्या नाहीत, आम्हाला प्राधान्यक्रम दिलेले नाहीत, म्हणजे थोडक्यात आम्हाला भरतीपासून वंचित ठेवलं आहे. आणि हेच मत मांडण्यासाठी, हेच म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये याचिका टाकलेली आहे. 4-5 दिवसामध्ये त्याची सुनावणी आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची सुनावणी आहे ती सुनावणी जो न्याय असेल, योग्य तो न्याय या ठिकाणी कोर्ट करेल. नेमकं म्हणजे जर त्यांच्या बाजूने सगळ्या गोष्टी रिअल असतील तर सगळ्या त्यांच्या बाजूने पण निर्णय हा दिला जाईल. आणि मग सगळ्यात महत्वाचं की जर त्यांच्या बाजूने निर्णय देण्यात येणार असेल किंवा ठिकाणी स्टे वगैरे येईल का, तर या ठिकाणी मला तरी असं वाटतंय की म्हणजे याच्यावरती स्टे वगैरे येणार नाही, शक्यता. म्हणजे मी काही कोणाच्या विरोधामध्ये वगैरे बोलत नाही, परंतु सगळ्यात महत्वाचं बघा की गेल्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारची जी याचिका आहे ती पडलेली होती. 55-60 जो मुद्दा होता त्यावेळेस याचिका पडलेली होती, परंतु ती त्या याचिकेमध्ये म्हणजे कोर्ट असं म्हटलं की जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू म्हणजे तुमची चालू द्या, नंतर आम्ही याच्यावरती निर्णय देतो. आणि काही दिवसानंतर निर्णय आला त्यावेळेस 55-60च्या विरोधामध्ये निर्णय तो दिला आणि त्यानंतर 55-60चा निर्णय कुठे गेला, सुप्रीम कोर्टामध्ये गेला. बरोबर. त्यामुळे प्रक्रिया होऊन गेली. म्हणजे आणि जरी समजा या उमेदवारांना या ठिकाणी म्हणजे समजा यांच्या बाजूने निर्णय लागला तरी समजा यांची संख्या कमी असणार आहे आणि यांची संख्या कमी असल्यामुळं न्यायालय शासनाला काय म्हणेल किंवा तुमचा जो काही कट ऑफ लागलाय तर त्याच्यावर जे काही हे उमेदवार आहेत त्यांना काय द्या, तुम्ही पसंतीक्रम द्या, कारण जागा तर शिल्लक राहणारच आहेत, जागा पुढच्या टप्प्यामध्ये येणारच आहेत. बरोबर. मग त्या जागा या उमेदवारांना नक्की दिल्या जातील. बरोबर. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे या याचिकेचा जो काही परिणाम आहे तो आत्ताच्या टप्प्यावरती होईल असं या ठिकाणी मला तरी वाटत नाही. आणि जे उमेदवार या ठिकाणी खरंच याच्यामध्ये पात्र ठरतील त्यांच्यावरती सुद्धा अन्याय होईल असं मला तरी वाटत नाही. बरोबर. त्यामुळे दोघांच्या पण बाजूने मी बोलतोय, कारण जर निर्णय दिला म्हणजे कोर्टाने जर निर्णय दिला की यांना या ठिकाणी सामावून घ्या तर सामावून घेण्याचे सुद्धा चान्सेस आहेत आणि त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही, त्यांना 100% सामावून घेतलं जाईल जर समजा GR मध्ये शासनाच्या धोरणानुसार ते उमेदवार जर पात्र ठरत असतील तर. बरोबर ना, शासनाच्या धोरणानुसार म्हणतोय मी. आणि सगळ्यात महत्वाचं न्यायालयानुसार जर ते उमेदवार पात्र ठरले तर 100% या ठिकाणी त्यांना सामावून घेतलं जाईल आणि घ्यायला पाहिजे असं माझं सुद्धा 100% मत आहे. जर ते पात्र ठरत असेल 100% त्यांना प्राधान्यक्रम जनरेट करू द्यावेत आणि त्यांना 100% जे काय समजा निवड त्यांची होण्यासारखीचे मार्क असतील त्यांची सगळ्यांची निवड व्हावी. ठीक आहे. परंतु आता जी प्रक्रिया चालू आहे त्याच्यावरती म्हणजे मला असं मनापासून वाटतं की या प्रक्रियेवरती कोणताही परिणाम होणार नाही, कारण शासन त्या प्रकारचे या ठिकाणी त्यांचं जे मत आहे ते मांडेल, त्यांचे जे काही धोरण आहे, त्यांचे काही GR आहे त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी मांडतील, कारण शासनाची पण काहीतरी बाजू असणार आहे ना. बरोबर की नाही. त्यांची जशी उमेदवारांची बाजू आहे तशी शासनाची पण बाजू असणार आहे. आणि पाठीमागे सुद्धा अशा प्रकारची प्रकरण झालेली आहेत त्याच्यामध्ये म्हणजे प्रक्रिया झालेली आहेत, प्रक्रिया स्टे वगैरे कधी आलेला नाही, आतापर्यंत आलेला नाही. एक 4-5 दिवसानंतर याची जी काही सुनावणी आहे तर त्यावेळेस आपल्याला समजेल की नेमकं काय होते. आणि जरी समजा जरी काही झालं तरी काय फक्त प्रक्रिया काय 4-5 दिवस लांबेल. बरोबर की नाही. जरी समजा स्टे जरी आला तर मग लगेच असं तर होणार नाही ना की उद्याच लगेच आपली ऑर्डर मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदानुसार वेगवेगळे जे कार्यक्रम असतात ते वेगवेगळे असतात. म्हणजे तुमची निवड यादी लागल्यानंतर कागदपत्र तपासणी असेल, नंतर बाकी सगळ्या गोष्टी असतील तर याला वेळ लागतो. किमान एक 15-20 दिवस म्हणजे यादी डिक्लेअर झाल्यानंतर 15-20 दिवस काही जिल्हा परिषदेमध्ये महिना लागतो. बरोबर की नाही. त्यामुळे जरी स्टे जरी आला आणि ह्यांची जर बाजू समजा या उमेदवारांची बाजू खरंच या ठिकाणी न्यायाची असेल आणि जर त्यांना कोर्टाने सांगितलं की यांना पण सामावून घ्या याच प्रक्रियेमध्ये तर त्यांना किती दिवस असे लागतील, 1च दिवस लागेल. म्हणजे हे उमेदवार खूप कमी आहेत. जर समजा या उमेदवारांना पसंतीक्रम जनरेट करू द्या असं जर म्हटलं तर याच्यामध्ये समजा 2 ते 3 दिवस लागतील आणि 2 ते 3 दिवसामध्ये पसंतीक्रम जनरेट होऊन लॉक होऊन या ठिकाणी सगळी प्रोसेस सुद्धा या ठिकाणी होऊ शकते. त्याच्यामुळे लक्षात घ्या की या बातमीमुळे उगाच या ठिकाणी पॅनिक होऊ नका की आता काय होईल किंवा काय. लक्षात घ्या उमेदवारांची संख्या पण कमी आहे, यापैकी बऱ्याच उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट झालेत, काहींना जनरेट नाही झाले त्याचे विषय नसल्यामुळे मग ज्या गोष्टी न्यायाच्या असतील त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी होतील. त्यामुळे टेन्शन घेण्याची कुणीही या ठिकाणी म्हणजे आपण काय म्हणू की उगाच पॅनिक होण्यास काही अर्थ नाही की आता काय होईल किंवा काय होईल, तर काही होणार नाही. आणि जरी ते आले तरी या ठिकाणी कोणालाही फरक पडणार नाही. आले तरी समजा न्यायच होणार आहे. बरोबर की नाही. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांच्यामुळे कोणाचं नुकसान पण होणार नाही. बरोबर की नाही. त्यामुळे ज्या काही गोष्टी होतील त्या न्यायाने होतील, परंतु भरती प्रक्रिया खूपच लांब जाईल, 1-2 महिने, तर अशा ठिकाणी कुठलीही गोष्ट होणार नाही. झाली तर फक्त एक 10-12 दिवस फक्त पुढे जाऊ शकते, त्याच्यावर या ठिकाणी काही होणार नाही. तुमचं मत या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. आणि सगळ्यात महत्वाचं ज्या गोष्टी योग्य आहेत, ज्या गोष्टी शासनाच्या धोरणाला म्हणजे धरून असतात तर त्याच गोष्टी या ठिकाणी होत असतात, त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीही होत नसतं. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक, व्हिडिओ शेअर करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.